नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये आपले सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसावर आपल्या 10वीच्या परीक्षा आलेल्या आहेत. तर यामध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे संस्कृतची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवायची आणि आपल्याला चांगल्यात चांगले कसे मार्क मिळतील या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यास करत आहात, अभ्यासात तुम्हाला चांगले गुण मिळायलाच पाहिजेत. कारण चांगले गुण घेणं किंवा स्कोरिंग सब्जेक्ट असल्यामुळं तुम्हाला चांगले गुण येणंच आवश्यक आहे. पण नकळत आपल्याकडून काहीतरी चुका होतात आणि त्या चुका टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर मग जे कोणी नियामक आहेत किंवा मुख्य नियामक आहेत, परीक्षक आहेत, यांच्याकडून आपण उत्तरपत्रिका तपासून घेत असतो की मला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील. पण विद्यार्थी मित्रांनो, काही नकळत होणाऱ्या चुकांमुळे आपल्याला 100पैकी 100 मार्क मिळवणाऱ्या या विषयामध्ये आपल्याला कमी मार्क मिळतात. 97, 98 आणि 96, 95वर आपल्याला समाधान मानावं लागतं. तर मग ह्याच चुका आपल्या टाळण्यासाठी मी तुमच्यासमोर सीताराम ठाकरे म्हणून तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमध्ये नकळत होणाऱ्या चुका त्या दुरुस्त करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 2004 पासून मी या विषयामध्ये नियामक, मुख्य नियामक आणि पेपर सेटर म्हणून मी काम करतो आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या काही नकळत होणाऱ्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना 100पैकी 100 मार्क मिळत नाहीत. तेच 100पैकी 100 मार्क मिळविण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही या सूचनांचं किंवा नियमांचं पालन जर केलं तर मला वाटतं की आपण 100पैकी 100 मार्क सहजपणे प्राप्त करू शकता. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की आपला पॅटर्न 80 आणि 20 या पद्धतीचा आहे. आणि मग आपल्याला जर मार्क 100पैकी 100 म्हणजे 80पैकी 80 मार्क मिळवायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत. तर मग चला पाहूया की कृतीपत्रिका सोडविताना आपण घ्यावयाची काळजी आणि त्यामध्ये आपल्याला चांगल्यात चांगले कसे मार्क मिळतील या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया. विद्यार्थी मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे की आपण पेपर सोडवतो, अक्षर जर चांगला असेल किंवा अक्षर कसेही असो, पण आपण लिहिलेलं उत्तर जर बरोबर असेल तर नक्कीच आपल्याला 100पैकी 100 म्हणजेच 80पैकी 80 मार्क घ्यायला कोणीही रोखू शकत नाही. तर चला मग आपण पाहूया की आपल्याला 100पैकी 100 मार्क कशा पद्धतीनं पडतील तर या दृष्टिकोनातून. विद्यार्थी मित्रांनो, कृतीपत्रिका सोडवित असताना दशमी कक्षा आमोदः संपूर्ण संस्कृतम या भागामध्ये आपण सर्वांचं विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्याला कृतीपत्रिका सोडवित असताना नेमक्या कोणत्या अडचणी येऊ शकतात किंवा नेमकं उत्तर काय लिहायचं किंवा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय माहीत आहे याबद्दलची चर्चा करण्यासाठीच हा मी व्हिडिओ बनवित आहे. या अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही पाहिलेले असतील. मी शक्यतो व्याकरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत असतो, टाकत असतो. जर व्हिडिओ आवडले तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा. तर विद्यार्थी मित्रांनो, कृतीपत्रिका सोडविताना घ्यावयाची काळजी किंवा परीक्षेला जात असताना आपल्याला संस्कृतचा पेपर कशा पद्धतीने सोडवायचा याबद्दलचीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे. तुम्ही अभ्यास भरपूर करताय, मला त्याचं माहिती आहे. कारण विद्यार्थी जर आपण पाहिलं तर बोर्डमध्ये जवळपास 400 ते 500 विद्यार्थी 100पैकी 100 गुण घेणारे आम्हाला पाहायला मिळतात. दरवर्षी आम्ही ते पाहत असतो. आणि या 2004 पासून की आजपर्यंत जो पेपर तपासण्याचा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे मी तुम्हाला हा व्हिडिओ देत आहे. तर आपल्याकडून न होणाऱ्या किंवा नकळत होणाऱ्या ज्या काही चुका असतील त्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईकसुद्धा करा. त्याचबरोबर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर SPHSPBN हे माझं यूट्यूब चॅनल आहे. डिजिज्योती ही मी संस्कृतसाठी सेपरेट मुद्दामहून वेबसाईट तयार केलेली आहे. मी सीताराम ठाकरे तुमचं या सर्व व्हिडिओमध्ये किंवा या 10वीच्या परीक्षेला जात असताना होणाऱ्या चुका आपल्या टाळण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा. तर चला पाहूया व्हिडिओ. यामध्ये प्रश्नांची म्हणजे कृतीपत्रिकेमध्ये महत्त्वाचे जे प्रश्न असतात ते किती गुणांचे आहेत आणि आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचे आहेत याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि आपल्याकडून होणाऱ्या नकळत चुका आहेत त्या चुका दुरुस्त करण्यासाठी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ मुद्दामहून घेऊन येत आहे.
तर चला पाहूया. आता तुमच्यासमोर नकळत काही चित्र तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्हाला माहिती आहे पहिला आपला जो भाग आहे तो आहे प्रथम विभाग, सुगम संस्कृतम. याला गुण किती आहेत? 8 गुण आहेत. पहिला आहे चित्रपदकोश, दुसरा आहे संख्या आणि तिसरा आहे समय. विद्यार्थी मित्रांनो, हा पहिल्या कृतीचा ढाचा आहे किंवा साचा आहे. यामध्ये चित्रपदकोश आपल्याला उपयुक्त वस्तूंनी, वस्त्रांनी, क्रियांनी हे आपल्याला दिलेले आहेत आणि त्या आपण व्यवस्थित पाहून आपल्याला त्या लिहायच्या आहेत. संख्या तुम्हाला 1 ते 100 आहेत आणि समय तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण आता नेमक्या परीक्षेमध्ये आपण ज्यावेळेस संख्या लिहितो किंवा माहिती लिहितो तर पहिला प्रश्न असतो चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळतात. तर यामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळतात 5 चित्रापैकी आपल्याला सोडवायचे असतात 4. ओके. एकूण चित्र किती आहेत? मग 5 चित्र आहेत, सोडवायचे असतात 4. एका चित्राला 1 गुण, एकूण 4 गुण आणि मिळतात तुम्हाला 4 गुण. ओके. या पद्धतीनुसार आपण ते सोडवू शकतो. तर याचबरोबर आपण काही महत्त्वाचे चित्र कोणकोणते आहेत आणि त्या चित्रांमध्ये काय नेमका फरक आहे त्याबद्दलची माहिती आपण पाहू शकतो. केवळ 10वीच्या चित्रपट कोशातीलच चित्र असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला असं पाहायला मिळतं की एकंदरीत आपल्या पुस्तकामध्ये रंगीबेरंगी चित्र आपल्याला पाहायला मिळतात, परंतु परीक्षेमध्ये आपल्याला हे चित्र कशा पद्धतीने पाहायला मिळतात तर ते असतात ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. म्हणून चित्र ओळखायला सुद्धा आपल्याला जरासा वेळ लागतो आणि हा वेळ, कारण ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळं काय होतं नेमकं की चित्र नेमकं कोणतं आहे कन्फ्युजन करणारे आपल्याला चित्रसुद्धा पाहायला मिळतात. यामध्ये आपण जर बघितलं तर पायसम आणि सूपह, त्याच्यानंतर रोटिका हे सारखेच चित्र आपल्याला पाहायला मिळतात. परपटमसुद्धा सारखंच चित्र पाहायला मिळतं. म्हणून हे चित्र शक्यतो आपण आपल्या चांगल्या बुद्धीमध्ये किंवा आपल्या दिमागामध्ये हे ठेवून द्यायला पाहिजे की ही चित्र आपल्याला व्यवस्थित सोडवता आली पाहिजेत. आलं लक्षात? त्याचबरोबर चित्र सोडवत असताना नेमकी कोणती आपण काळजी घेतली पाहिजे तर चित्र सोडवित असताना कोणती काळजी घेणार मग आपण? तर विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये आपल्याला महत्त्वाची काळजी पाहायला मिळते की जसे ऱ्हस्व दीर्घाच्या होणाऱ्या चुका, मग ऱ्हस्व दीर्घामध्ये होणारे कोणकोणते शब्द आहेत ते कोणकोणत्या पद्धतीने सोडवले पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याला तंत्री शब्द पाहायला मिळतो, बरोबर आहे. तर हा तंत्री शब्द सोडवत असताना नेमका कशा पद्धतीने सोडवायचा? आता तंत्री शब्द आपण सोडवत असताना आपल्याला पाहायला मिळतं की त आणि न जोडलेलं असतं, बरोबर आहे. आणि न जोडलेलं असेल तर आपण ते व्यवस्थितपणे सोडवू शकतो. जर आपण याच्यामध्ये त आणि वर अनुस्वार दिला आणि त्यानुसार जर आपण शब्द सोडवला तर तो शब्द आपला चुकीचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. का बरं? कारण आपण तंत्री शब्द पुस्तकात कसा आहे त्यानुसार जर सोडवला तर तो आपल्याला पूर्णपणे करता येतो किंवा लिहिता येतो. म्हणजे त्याच पद्धतीनुसार आपण तो शब्द सोडवू शकतो. एकच मिनिट फक्त. आता उदाहरणार्थ कसा तो? मग उदाहरणार्थ आपल्याला पाहायला मिळतं की जर समजा एखादा शब्द, समजा उदाहरणार्थ योजिनी शब्द आहे, मी इथे लिहितो योजिनी. आता इथे ऱ्हस्व आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर आहे. हा ऱ्हस्व शब्द लिहिणं गरजेचं आहे. जर तो समजा आपण दीर्घ लिहिला आणि हा ऱ्हस्व लिहिला तर आपला शब्द हा चुकीचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. किंवा आपल्याला असंही पाहायला मिळतं संचिका नावाचा शब्द आहे, संचिका, बरोबर आहे. तर तो शब्दसुद्धा जो आपण पाहिलेला आहे, उद्याच उदाहरणार्थ मी इथे वर लिहितो संचिका. आता माझं बरोबर येणार नाही इथे कारण माझ्याकडे बोर्ड नाही आहे. तरी पण आपण संचिका शब्द कशा पद्धतीनं लिहितोय त्यानुसार ते शब्द लिहिणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर संख्या अक्षरे अंके लिखत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं पाहायला मिळतं की एकंदरीत आपल्याकडे संख्या आहे जवळपास 1 पासून 100 पर्यंत.
यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की अंकामध्ये काही शब्द पाहायला मिळतात, अंकी असतात, काही अक्षरी असतात. मग उदाहरणार्थ समजा एक शब्द हा कसा असेल, समजा 2 अक्षरी आहेत तर 2 अंकी आहेत. यापैकी आपल्याला किती सोडवायचे, तर 3 तह 2, बरोबर आहे. आणि आपल्याला मार्क घ्यायचे 2. पण हे शब्द आपले किती कधी झालेले आहेत, तर एक 8वीला झालेले आहेत आणि 9वीला झालेले आहेत, बरोबर आहे. एकूण गुण किती, एकूण आपल्याला संख्या माहीत आहेत 1 ते 100, बरोबर आहे. आणि या पद्धतीनं आपण ते सोडवणं गरजेचं आहे. जर आपण ते व्यवस्थित सोडवलं असेल तर आपल्याला ह्या संख्या आपल्याला व्यवस्थित पाठ असतील 8वीला, तर आपण हे सहजपणे सोडवू शकतो आणि त्यानुसार आपल्याला इथे 2 गुण प्राप्त करावयाचे आहेत. ओके. तर मग आपण अंकी आणि अक्षरी ह्या संख्या आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे 1 ते 100 पर्यंत. त्यानंतर पुढे आहे समय. समय पृष्ठ क्रमांक 4 वर आपल्याला समय पाहायला मिळतात. तर यामध्ये एक स्तंभ असा आहे की जो आहे अक्षरीचा पूर्णपणे मेळ घालवणारा आणि दुसरा स्तंभ आहे अंकांचा मेळ घालवणारा. मग यामध्ये आपल्याला माहिती आहे वादनम, 1 वाजला, 2 वाजला, 3 वाजला, आपण असं म्हणतो. एकवादनम, द्विवादनम, त्रयवादनम, त्रिवादनम, चतुर्वादनम, पंचवादनम, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण सपाद म्हणतो, सार्ध म्हणतो, पादोन सुद्धा म्हणत असतो. मग यामध्ये आपल्याला यावर्षी 10वीला अधिकम, बरोबर आहे, म्हणजे अधिकम सांगत असताना आपल्याला अशा पद्धतीनं सांगावं लागतं की एखाद्या वेळेस आपल्याला काय करतो आपण, की एखादी संख्या आपल्याला सांगत असताना समजा उदाहरणार्थ पंचवादनम, 5 अधिक पंचवादनम, 5 वाजून 5 मिनिटं, 10 अधिक पंचवादनम, त्याचबरोबर सपाद पंचवादनम, हे माहिती आहे, आपण 8वी पर्यंत शिकलेलो आहोत. विशती अधिक पंचवादनम, विशत्या अधिक पंचवादनम, त्यानंतर सार्ध पंचवादनम, पंचत्रिशत अधिक पंचवादनम. परंतु 5 वाजून 45 मिनिटं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस पादोन षडवादनम असं म्हणत असतो. मग 5 वाजून 50 मिनिटं झाले तर दशोन षडवादनम, 5 वाजून 55 मिनिटं झाले तर आपण म्हणतो पंचोन दशवादनम. या पद्धतीनं आपल्याला सोडवता आले पाहिजेत. संख्या पहा, दोन्ही समोरासमोर असतात आणि दोन्ही समोरासमोर असल्यामुळे तुम्हाला त्याचं काही अडचण नाही. फक्त संख्या वाचून व्यवस्थित त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आलं लक्षात? पुढे पाहूया. किती गुण आहेत एकूण याला? 8 गुण आहेत. मी तर वर लिहिलेलं आहे 8 गुण एकूण पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचं द्वितीय विभाग, यामध्ये आहे गद्यम. गद्यमध्ये काय काय विचारलं जातं तुम्हाला माहिती आहे. तरी पण एकदा आपण प्रश्नाचा नेमका ढाचा काय आहे किंवा साचा काय आहे त्याबद्दलची माहिती घेऊ. अ विभाग असतो गद्यांश, आ विभाग असतो गद्यांश, त्यानंतर ई विभाग असतो सरलार्थ आणि पुढचा असतो माध्यम भाषायाम उत्तरत. आता विद्यार्थी मित्रांनो, अ मध्ये आपल्याला विचारलं जातं काय काय विचारलं जातं, तर यामध्ये आपल्याला विचारलं जातं अवबोधनम, शब्दज्ञानम, पृथक्करणम आणि क्रमसंयोजनम. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अ मध्ये आणि ब मध्ये काय फरक आहे ते आपण पाहूया. जशाला तसंच काय पाहायला मिळतं, अवबोधनम, शब्दज्ञानम, इथे मात्र फरक आहे, बरोबर आहे. इथे काय आहे, रेखाचित्रम. आता यामध्ये जर समजा पहिल्या हिच्यामध्ये क्रमसंयोजनम आलं तर दुसऱ्या हिच्यामध्ये काय येणार आहे, रेखाचित्रम येणार आहे. ओके, म्हणजे इथे आपल्याला पृथक्क्रम करायचं आहे, इथे करायचं आहे, परंतु इथे रेखाचित्र आहे. रेखाचित्रात कोणकोणते प्रकार आहेत आपण ते पुढे पाहणारच आहोत. शब्दज्ञानम, आता दिलेला जो पॅरेग्राफ असेल किंवा जो काही परिच्छेद असेल त्या परिच्छेदाचा आपल्याला काय करायचं आहे, चांगल्या प्रकारे अवलोकन करायचं आहे, अवबोधन करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो सरलार्थम. एकूण 2 पॅरेग्राफ विचारले जातात, त्यापैकी आपल्याला एक पूर्ण करायचा असतो, गुण असतात 4. सरळ अर्थ सरळ सरळ लिहायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी एक सोडवायचा आहे, एक सोडवायचा आहे. एक सोडवायचा असल्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, इथे आपल्याला मिळतात गुण किती, 2. ओके, म्हणजे आपण इथे किती गुण घेऊ शकतो, 2 गुण घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हा प्रश्नाचा साचा आपल्याला पाहायला मिळतो. आता पाहूया
यामध्ये अवबोधनमध्ये काय आहे, शब्दज्ञानामध्ये काय आहे, पृथक्करणमध्ये काय आहे, याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ. दोन्ही प्रश्न दोन्हीकडे आपल्याला सारखे पाहायला मिळतात. म्हणजे एक म्हणजे यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळते की अवबोधन इथे पण आहे, अवबोधन इथे, शब्दज्ञानम इथे पण आहे, शब्दज्ञानम इथे पण आपल्याला पाहायला मिळते. ओके, चला पाहूया आता प्रश्नाची सरळ सरळ आपण माहिती पाहूया. किती गुण आहेत यात? एकूण 20 गुण आहेत. आता हे कसे कसे डिवाईड झाले हे तुम्हाला माहिती आहे. तर यासाठी आहेत 7, यासाठी आहेत 7, आणि यासाठी आहेत 4, आणि यासाठी आहेत 2. ओके, या पद्धतीनुसार पुढे पाहूया. द्वितीय विभाग, गद्यांश पठित्वा निर्दिष्टाकृती कुरुतः 7 गुण आणि गद्यांश पठित्वा निर्दिष्टाकृती कृतः 7 गुण. याला पण 7 आहेत, दोनाला पण 7-7 गुण आपल्याला पाहायला मिळतात. आता विद्यार्थी मित्रांनो, एकूण 80 ते 100 शब्दांचा काय असतो, पॅरेग्राफ असतो. तो पॅरेग्राफ आपण आपल्या पुस्तकामधलाच असतो, जो अभ्यासलेलाच असतो. इथे पण गुण किती आहेत? 7 गुण आहेत. इथे पण गुण किती आहेत? 7 गुण आपल्याला पाहायला मिळतात. इथे पण गुण आहेत 7, म्हणजे पहिल्या उतार्याला 7 गुण, दुसऱ्या उतार्याला सुद्धा 7 गुण, एकूण झाले 14 गुण इथे आपल्याला पाहायला मिळतात. आता हे गुण कसे प्राप्त करायचे त्यानुसार आपण पाहूया. अवबोधनम, एकूण दिलेले असतात 4, सोडवायचे असतात 3, एका याला 1 गुण, एकूण आहे 3 आणि गुण मिळतात 3. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुम्हाला एकूण 6 पैकी 4 कृती सोडवण्यासाठी देतो. आता ह्या नेमक्या 6 कृती कोणकोणत्या आहेत त्या आपण समजून घेऊया. आणि सोडवत असताना शक्यतो थोडं काळजीपूर्वक जर सोडवलं, कारण आपण शिकलेला परिच्छेद आपल्याला माहिती आहे. आपण जो परिच्छेद शिकलेलो आहोत त्याच शिकलेल्या परिच्छेदामध्ये आपल्याला हे 4 गुण प्राप्त, 4 सोडवायचे आहेत. त्यापैकी 3 जर आपण पूर्ण केले तर आपल्याला हे 3 गुण प्राप्त होणार आहेत. त्यामध्ये मग कोणकोणते आहेत पाहूया. उचित कारणम चित्वा, फक्त कारणम विचारले. दुसऱ्या याच्यामध्ये अथवा उचित पर्यायम, इथे काय पर्याय. इथे कारण म्हणलं की इथे 2 वाक्य येणार, इथं काय असतील? वाक्य असतील, लक्षात. आणि पर्याय म्हणलं की इथं काय असतील? मग पर्याय म्हणलं की इथं काय असतील? शब्द असतील, लक्षात. इथं काय असतील? शब्द आपल्याला पाहायला मिळतील, इथे शब्द पाहायला मिळतील. तर मग या पद्धतीनं एक कारणम आणि एक पर्याय या पद्धतीनुसार आपल्याला सोडवावं लागतं. तो पॅरेग्राफमधलाच उतारा असतो, पॅरेग्राफमधलेच वाक्य असतात, त्यामध्येच आपल्याला ती सोडवावं लागते. आता उदाहरणार्थ, एका वाक्यामध्ये काय असतं? 2 रिक्त स्थान असतात. एक वाक्य असेल तर 2 रिकाम्या जागा असतील, किंवा तो काय म्हणतोय पुन्हा आणखी, प्रत्येकी 1 रिक्त स्थान असलेलं वाक्य आपल्याला पाहायला मिळतं, तर किंवा 2 स्वतंत्र वाक्य असतात. म्हणजे यथ, कारण असं विचारलं जातं, किंवा मग रिकामी जागा आणि 2 शब्द दिले जातात. बरोबर आहे. यथ म्हणलं की कारण म्हणतात आणि कारणनुसार आपल्याला काय करावं लागतं? उत्तर सोडवावे लागते. आता उदाहरणार्थ जर आपण बघितलं की एक समजा आपण वाक्य पाहिलं आणि त्या वाक्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की उचित कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. शृगालः मृगेन सह सख्यम इच्छति, यतः शृगाल मृगमासम खादितुम इच्छति आणि शृगालः मृगम स्निह्यति. यापैकी जे उत्तर बरोबर असेल ते आपल्याला काय करावं लागेल? कारणमनुसार लिहावं लागेल. पण कधी कधी काय होतं की एखादा फक्त पर्याय येतो आणि त्या पर्यायानुसार आपल्याला ते लिहावं लागतं. इथे वाक्य येतं, इथं पर्याय 2 शब्द आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते कुठं असतात? ते असतात परिच्छेदामध्ये. ओके, हे परिच्छेदामध्ये आपल्याला हा जर गद्यांश पूर्ण समजला दोन्ही पण, तर आपण सहजपणे त्या प्रश्नाची उत्तरे सोडवू शकतो. एकूण गुण किती आहेत? 20 गुण आहेत. पण आपण 3 गुणांचाच अगोदर माहिती घेतली. त्यानंतर पाहूया पुढे. विद्यार्थी मित्रांनो, कह कम वदती, कोणी कोणास म्हटलेले आहे. ही कृती
संवादक पाठावर, संवादक मग जे पाठ आहेत त्यावर विचारलेली नसतात. मग 5वा पाठ कोणता आहे? स एव परमाणू. आणि 14वा पाठ कोणता पाठ आहे? प्रतिपदम संस्कृतम. यावर हे विचारले जात नाहीत. मग राहिलेले पाठ जे कोणते असतील त्यावरती विचारलेली असते. मग उदाहरणार्थ व्यसने मित्र परीक्षा असेल, बरोबर आहे, किंवा आदि शंकराचार्य असेल, ज्याच्यामध्ये संवाद आहे परंतु ते नाट्य स्वरूपात नाही. हे 2 जे पाठ आहेत ते नाट्य स्वरूपात आहेत आणि नाट्य स्वरूपात कह कम वदती विचारलं जात नाही. त्यानंतर पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत, संस्कृतमध्ये उत्तर आहे. व्यवस्थित प्रश्न काय विचारला, कह विचारलंय का किम विचारलंय त्याचा विचार करूनच वाक्याचं लिहायचे. इथे मात्र तुम्ही हे करू शकत नाहीत की पॅरेग्राफमधलं जशाला तसे वाक्य इथं तुम्ही लिहून टाकलं तर हे उत्तर चुकीचं असू शकते. म्हणून प्रश्न नेमका काय विचारला त्यानुसार त्याचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं आहे वाक्यम पुनर्लिखत्वा. इथे बघा महत्त्वाची सूचना आहे, वाक्यम पुनर्लिखत्वा सत्यम असत्यम इति लिखत. विद्यार्थ्यांना तुम्ही काय करताय की डायरेक्ट तुम्ही काय करता, डायरेक्ट हेच लिहून टाकता सत्यम. समजा असं करतात मुलं, 1 क्रमांक सत्यम. हे उत्तर चुकीचं आहे. तुम्हाला काय सांगितले? वाक्य लिहायला सांगितले. वाक्य लिहा, बरोबर करा, त्याच्यानंतर सत्यम लिहा किंवा त्याच्यानंतर असत्यम लिहा. आलं लक्षात? आणि सहसा इथेच विद्यार्थी चुकतात सुद्धा. मी पाहिले परीक्षेमध्ये खूप वेळेस की 100पैकी 100 मार्क मिळवणारा विद्यार्थी म्हणजे 80पैकी 80 घेणारा विद्यार्थी एखाद्या वेळेस या प्रश्नामुळे सुद्धा 99 मार्क म्हणजेच 79 मार्क त्याला घ्यावे लागतात. का घ्यावे लागतात? कारण तो सूचनेचं पालन करत नाही आहे. सूचनेचं जर पालन केलं की, कारण प्रश्न सांगितला वाक्यम पुनर्लिखत्वा, नंतर तुम्हाला ते लिहायचं आहे. म्हणजे वाक्य लिहायचं, त्यानंतर तुम्हाला सत्यम असत्यम लिहायचं आहे. जसं आपण पर्याय लिहित असताना नुसती पर्याय लिहायची नाही, तर पूर्ण वाक्य लिहायचं आणि पर्यायाचं उत्तरसुद्धा आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर योग्यम अयोग्यम ही कृती विचारली जात नाही. ओके, बरं झालं, आपल्याला हे माहीत झालं की आपण योग्यम हे विचारली जातच नाही, त्यामुळे मी त्याला कट करतो. त्यानंतर एषः गद्यांश कस्मात पाठात उद्धृता. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न अनिवार्य आहे. इथं दिलं मी लगेच. 2 पैकी एका गद्यांशावर हा प्रश्न विचारला जातो. म्हणून आपल्याला पाठ कोणता आहे, बरोबर आहे, हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजेच पाठाचं नाव माहिती गरजेचं आहे, बरोबर. नाव जर माहीत असेल तर आपण ते सोडवू शकतो. नावच माहीत नसेल तर आपण हा प्रश्न सोडवू शकत नाही. म्हणजे कोणत्या पाठातून हा उतारा घेतला आहे, कस्मात. मग इथे आपल्याला पाठाचं नाव लिहिणं अपेक्षित आहे. आणि हा प्रश्न कसा आहे, अनिवार्य, म्हणजे 1 गुण आपल्याला अनिवार्यच आहे. त्यासाठी आपल्याला पाठ असणं किंवा कोणता पाठ कशामधून घेतला हेही सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? जर हा तुम्हाला माहीत नसेल तर मग पाठच माहीत नाही, पाठाचं नावच माहीत नाही, मग पाठ आणि पाठाचं नाव माहीत असणं गरजेचं आहे. त्यानुसारच आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. ओके, पुढे पाहूया. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. अमरकोशातले शब्द योजून वाक्य लिहायचं आहे. इथे महत्त्वाची एक सूचना आपल्याला पाहायला मिळते की प्रथमा विभक्तीमध्येच ते विचारलेलं असतं, त्यामुळं आपण सुद्धा काय करावी, प्रथमाच लिहावी, बरोबर आहे. नाही तर अनेक विभक्तीमध्ये लिहिण्याच्या फंद्यात पडू नये. इथे प्रथमा विचारली ना तर प्रथमात लिहावे. उदाहरणार्थ समजा नरह विचारले तर आपणही मनुष्यच लिहायला गरजेचं आहे, बरोबर आहे. मानवह लिहिणं गरजेचं आहे, म्हणजे मानवाह नाही, मानवहच लिहिणं गरजेचं आहे. आलं लक्षात? म्हणजे जी विभक्ती विचारली त्या विभक्तीनुसार आपल्याला इथं लिहिणं गरजेचं आहे. पुढे पाहूया. शब्दज्ञानम. आता 6 कृती झाल्या आपल्या तिकडे. 6 पैकी किती येणार? आपल्याला 4. आता शब्दज्ञानामध्ये एकूण कृती आहेत, जर कृती बघितल्या तर एकूण कृती आहेत 5. 5 पैकी विचारल्या जाऊ शकतात 3, सोडवायच्या आहेत 2. कोणकोणते असतात मग ते? धातू साधित अव्यय किंवा विभक्तांती पदे. उदाहरणार्थ
वेगवेगळे धातुसाधित अव्यय विचारलेली असतात. कोणकोणती असतात? त्यामध्ये आहेत त्वांत, तुमंत, लेबंत, तुमंत असा स्पष्ट उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. ज्याला काय लागतं? त्वा लागतो ते काय असतात? त्वांत. ज्याला ए लागतं ते असतात लेबंत. ज्याला तुम लागतात ते असतात तुमंत. परंतु एवढा असतानाही इथे एक सांगितलेलं आहे आणखीन काय? विभक्त्यांती. याच्यामध्ये शक्यतो तृतीया, त्याच्यानंतर सप्तमी हे पण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे तृतीया आणि सप्तमी याची पदे जास्तीत जास्त विचारलेली आत्तापर्यंत पाहायला मिळतात. मी जेव्हापासून हे प्रश्नपत्रिका पाहतो तर शक्यतो तृतीया आणि सप्तमीवर जास्तीत जास्त परीक्षा जो कोणी घेणारा, पेपर कोणी काढणारा असतो तो काय करतो? शक्यतो तृतीय आणि सप्तमीची वाक्य आपल्याला पाहायला मिळते आणि त्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला विचारायला तो लावतो. एक महत्त्वाचं, त्वांत आपल्याला सहजपणे ओळखता येतं कारण तिथं त्वांत अव्यय आहे. तुम पण सहज ओळखता येतो, पण जरासं लेबंताची अवघड असते. पण इथे विचारताना एखाद्या वेळेस असं पण विचारलं जातं की पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय ओळखा. मग कोणतं ओळखायचं नेमकं त्यावेळेस? लेबंत. ज्याला य प्रत्यय आहे तो ओळखायचा आहे. आलं लक्षात? पुढे प्रश्न निर्माणम कुरुत. किम या सर्वनामावर आधारित असलेला हा प्रश्न. याच्यामध्ये काही महत्त्वाचे शब्द पाहायला मिळतात. कदा, किमर्थम किंवा कुत्र हे कुठेच पाहायला मिळत नाहीत. पण अशा वेळेस आपल्याला हे किमर्थम, कुत्र हे मात्र ओळखणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ शंकराचार्य स्नानार्थम पूर्णा नदीम गतः. आता याच्यात शब्द दिलाय स्नानार्थम, म्हणजेच काय करावं लागेल? आपल्याला स्नान शब्द अधोरेखित करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. तर काय करावं लागेल मग? आदि शंकराचार्य किमर्थम पूर्णा नदीम गतः आणि प्रश्नार्थक चिन्ह देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण प्रश्न निर्माण करतो आणि जो शब्द भरलेला आहे, आता उदाहरणार्थ मी इथं काय भरला होता? किमर्थम. तर मला काय करावं लागेल? हा अधोरेखित करावं लागेल, त्याच्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह द्यावे लागेल. बरोबर आहे? जर मी प्रश्नार्थक चिन्ह दिलं तर वाक्य माझं बरोबर आहे. आणि कोणता शब्द अधोरेखित केला आहे त्याला सुद्धा अधोरेखित करणं गरजेचं. म्हणजे मी किमर्थमला अगोदरच काय केलं? मी अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे आपण जे उत्तर लिहितो त्याला पण सुद्धा आपण काय करणं गरजेचं आहे? अधोरेखित करणं गरजेचं आहे. जर अधोरेखित केलं नसेल आणि प्रश्नार्थक चिन्ह दिलं नसेल तर तो प्रश्नार्थक शब्द होतच नाही किंवा होणारच नाही. ओके. म्हणून प्रश्न निर्माण करत असताना किम या शब्दाचं, तो शब्द पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे, नपुसकलिंगी आहे हेही ओळखणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ एक प्रश्न बघा आता कसा आहे की रामः कस्य पुत्रः. बरोबर आहे? आता इथे मी काय केलं? कस्य शब्द वापरलाय. रामः कस्य पुत्रः. आता कस्य हा शब्द विचारल्याबरोबर तुम्ही काय म्हणतात? दशरथ. बरोबर आहे? पण मी काय केलं? याला कस्यच्या ऐवजी काय केलं? कस्याह पुत्र केलं. तर इथे मात्र त्याच्या आईचं नाव लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे इथं पुल्लिंगी होता, इथे स्त्रीलिंगी होता. तर हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ओके. तरच आपण त्या प्रश्नाचं उत्तर किंवा प्रश्न निर्माण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. विशेषण विशेष संबंध, मेलनम जोड्या असतात. अ गटात काय असतं? विशेष्य असतं. तर ब गटात काय असेल मग इकडे? ब गटात काय असेल? विशेषण असेल. आलं लक्षात? ब गटात काय असेल? विशेष्य. एका गटात समजा 2 जोड्या असतात तर मग एका साईडला आणखीन काही शब्द, एक आगाऊचा शब्द दिलेला असतो. गद्यांशातूनच त्या आपल्याला निवडायच्या असतात, गद्यांशातूनच आपल्याला ते प्राप्त करायचे असतात. एक विशेषण विशेष्य शोधणे इथं अपेक्षित असतं. त्यानंतर एका विशेषाच्या 2 जोड्या किंवा विशेषण विशेषाच्या जोड्या असतात. म्हणजे एक विशेषण विशेष्य आपल्याला घेणं गरजेचं असतं आणि त्यानुसार आपण काय करत असतो की आपल्याला त्या जोड्या ओळखाव्या लागतात. जर जोड्या ओळखत असताना एखाद्या वेळेस आपल्याला समजा उदाहरणार्थ इथे मी तुम्हाला समजा एक जोडी देतोय विशेषण विशेषाची किंवा शोधण्यासाठी आपल्याला समजा विशेषण चितवा
आता उदाहरणार्थ पस परमाणु येव याच्यामध्ये आपल्याला एक शब्द दिलेला आहे घटकः आणि दुसरा आहे भागः. आता इथे काय शोधायचे? विशेषण. म्हणजेच त्या घटकासाठी विशेषण कोणतं आलं आहे, भागासाठी विशेषण कोणतं आलं हे आपल्याला पाहायला मिळतं. किंवा क्षेत्रपती तो कसा होता? लघुड हस्तेन होता. क्षिप्तम लघुडेन, बरोबर आहे. यानुसार आपल्याला त्याची जोड्या लिहावे लागतात. तर चैनम आहे, मेलनम आहे, त्यानंतर चतुर्थ पद आहे. एकूण किती जोड्या विचारल्या जातात? 4 जोड्या विचारल्या जातात. योग्य उत्तर असेल त्याची जोडी आपल्याला त्याच्यासमोर लिहावी लागते. याला म्हणतात चतुर्थ पदम लिखत. त्यानंतर संधी विग्रह, पूर्वपदम लिखत. आता कधी कधी काय असतं, पूर्वपद आपल्याला लिहावं लागतं. उदाहरणार्थ मी एक इथं वाक्य घेतोय, मी एक शब्द घेतोय की तो शब्द आहे सत्यमेव, बरोबर आहे. मग आता याची काय करावं लागते ते काय करतो, रिकामी जागा देतो आणि पुढे अधिक करून आपलं काय देतो, एव. मग इथे काय येईल, सत्यम, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे उत्तरपदम लिखत. हे देतो आणि ही रिकामी जागा देतो, मग इथं काय लिहावं लागेल, एव. त्याच्यानंतर विग्रह कृत, सरळ सरळ, मग काय करावं लागेल, सत्यमेव याचा विग्रह करा. मग आपल्याला काय करावं लागेल, सत्यम अधिक एव असं लिहावं लागेल. हा झाला विग्रह. त्याच्यानंतर चतुर्थ पद, समजा उदाहरणार्थ चतुर्थ पद ओळखायचे, मग एवसाठी समजा किंवा सत्यमसाठी आपल्याला एक एव दिलं, एव ओळखायचे. एखाद्या वेळेस एव असं दिलं, त्याच्यानंतर एव असं दिलं, किंवा त्याच्यानंतर एवे दिलं, त्याच्यानंतर एवह दिलं. आता यातलं उत्तर कोणतं बरोबर आहे, एव हे बरोबर आहे. हे झालं चतुर्थ पद ओळखणे किंवा लिखत. ओके, मी एक उदाहरण घेऊन तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं पूर्वपद लिहा, उत्तरपद लिहा, विग्रह करा किंवा चतुर्थ पद लिहा, अशा पद्धतीनं विचारलं जाऊ शकते. त्यानंतर लकार लिखत. लकार लिखत, लकार कशा पद्धतीनं ओळखायचा आहे की नाही, त्यानुसार आपल्याला लकार लिहिणं गरजेचं असते. आणि लकार लिहित असताना उदाहरणार्थ समजा आता मी एक शब्द वाक्य घेतोय, वयम केवलम महाभागस्य नामधेयम जानामीह. मी शब्द ओळखला इथं, जा नी मह. ओळखा आता काय आहे. हा कुठला आहे, लटलकार आहे. कोणता आहे, कारण मी वह मह आपल्याला इथं ओळखता येतं. समजा उदाहरणार्थ पठती लटलकार, भवतु लोटलकार. पण जो ओळखलेला आहे त्याला अधोरेखित केलेलं असतं आणि ते आपल्याला ओळखायचं असतं. क्रियापदस्य अधोरेखन महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार आपल्याला ओळखायचे. मग कोणकोणते आहेत, लिहित असताना सुद्धा विद्यार्थी काय करतात की लट हलंत लिहायचे, लंक असं लिहायचे, लोट असं लिहायचे, त्याच्यानंतर विधी लंक असं लिहायचे. पण विद्यार्थी काय करतात, या लंकला सुद्धा कधी कधी असं लिहितात, लंक. इथं रॉंग, चुकीचं आहे. ओके, हलंत लिहिणं गरजेचं आहे आणि त्याच्यासमोर लकार लिहिणं सुद्धा गरजेचं आहे. पुढे पृथक्करणम, क्रमेण योजयत. केवळ घटनाक्रम महत्त्वाचं, काय घटनाक्रम, वाक्य नाही. इथं चुकीचं करतो मी, वाक्य लिहायची गरज नाही, घटनाक्रम महत्त्वाचा असतो. कथापाठातूनच काय केला जातो, अगद्यांशामधून तो निवडलेला असतो. पण कोणत्या असतात, घटनाच असतात. त्याच्यानंतर गद्यांश रेखाचित्रम, आमधलं रेखाचित्रम पुरयत. याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जालरेखा, वृक्षरेखा, प्रभावजालम, स्तंभपूर्णम, शब्दपेटिका. लक्षात, एकूण किती रिकामी जागा असतात, 4. आणि जर समजा अधिक समजा असतील तर काय केलं जातं, अधिक जर असतील तर 2 भरल्या जातात आणि 4 आपल्याला लिहावी लागतात. पण यातलं शब्दपट्टिका खूप महत्त्वाचं आहे, कारण एका पद्धतीनं समजा उदाहरणार्थ मी माझं सांगतो. आता उदाहरणार्थ माझं गावाचं नाव आहे रामेश्वरम, बरोबर आहे. ते कुठं आहे, हा लहान पट्टी झाली, ते आहे औंढा.
ही दुसरी पट्टी झाली. त्याच्यानंतर मी पुढची पट्टी तयार केली, हिंगोली, हा झाला जिल्हा, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र. ओके, अशा पद्धतीने मी तयार केलं. मग अशा शब्दपट्टिका कुठं कुठं पाहायला मिळतात? आपल्याला एक पाहायला मिळतात शंकराचार्य या पाठामध्ये आणि अमूल्य कमलम या पाठामध्ये. कारण गौतम बुद्ध कुठं बसलेले होते हे जर आपण बघितलं तर आपल्याला एक ओटा, गार्डन वगैरे असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कलडीग्राम, केरळ राज्य ह्या पद्धतीनं पाहायला मिळतात. बरोबर आहे, त्यानुसार ते आपल्याला सोडवाव्या लागतात. पुढे गद्यांश पठित्वा सरलार्थम लिखत. एकूण किती ओळीचा असतो? 4 ते 5 ओळीचा एक गद्यांश असतो. त्याच्यानंतर हा नाट्यस्तबकवरच अवलंबून आहे. एकूण किती नाट्य आहेत? 3. त्यापैकी विचारले जाणार 2. बरोबर आहे. आता हे कशामुळं झालं तर मला परत सांगतो. इथे नदी सुक्तम पण यायला पाहिजे, परंतु आपला 25% सिलेबस कमी झाला, त्यामध्ये नदी सुक्तम हा पाठ येत नाही आहे, म्हणून एकच उरला फक्त. त्याच्यामध्ये एकूण 3 नाटकं आहेत. आपल्याला सोडवायचे 2 पैकी सोडवायचा आहे ये. ओके, म्हणजे आपल्याला एक सोडवायचा आहे आणि आपण तो सोडवणार आहोत. त्यानंतर माध्यम भाषांम उत्तरम लिखत. आता हे समजलं ना तुम्हाला की याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, की महत्त्वाचं म्हणजे सरळ सरळ अर्थ लिहायचा आहे. म्हणजे त्याला काही प्रामाणिक भाषा असावी किंवा नसावी असा काही संबंध नाही आहे. त्याचा अर्थ येणं गरजेचं अपेक्षित आहे. हा प्रश्न केवळ पाठामध्येच किंवा स्वाध्यायामध्येच आपल्याला विचारलेला असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे पाठाखालचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला सोडवणं गरजेचं आहे, परंतु सोडवत असताना 2 ते 3 याच्यामध्ये परिच्छेद लिहिणं अपेक्षित आहे. परिच्छेदासाठी आपल्याला काय करावं लागतं? मग प्रस्तावनेचा आधार घ्यावा लागतो. तर आपल्या पुस्तकामध्ये प्रस्तावना आहेत, त्या प्रस्तावनेचा आधार घेऊन आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. आलं लक्षात? पुढे पाहूया. तृतीय विभाग गुण आहेत 18. यातला ढाचा बघू कशा पद्धतीचा आहे. तर ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कृतयः एकूण आहेत 3 पैकी 2 सोडवायच्या. पूर्ण वाक्यानं उत्तर, संबंध, संधी आणि रेखाचित्र. म्हणजे इथे आहे 1 गुण, इथे आहे 1 गुण, इथे आहे 2 गुण, एकूण आहेत 4 गुण. त्याच्यानंतर दुसरा आहे प्रश्नाचं उत्तर लिहायचे 2 गुण. त्याच्यानंतर इथे आपल्याला 4 गुण लिहायचे, इथे 2 गुण लिहायचे. 4 ओळीचा 2 ओळीचा. युग्ममालेतलं एखादं अव्यय येतं, इथं गुण आहेत 2 आणि मानव प्रश्नाचे 1 2 3 2 आणि 3. तर यापैकी 2 सोडवायचे, एकूण गुण आहेत 4, म्हणजे एकूण गुण झाले 18. पाहूया पुढे. तृतीय विभाग एकूण आहे 18 गुणांचा. 4 गुण आपल्याला पद्यावर आहेत. पद्यांश सलग किंवा वेगवेगळ्या पाठातील घेतलेला असतो. म्हणजे एक श्लोक इकडला, एक श्लोक तिकडला, एकूण किती श्लोक घ्यावे लागतात? कमीत कमी 12 पंक्तीचा. त्याच्यानंतर पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत. आपल्या प्रश्नानुसारच. चयनम माहिती आहे तुम्हाला, मेलनम जे गद्यांशात आहे ते इकडे पण आहे. संधी विग्रह, पूर्वपद, उत्तरपद, विग्रह, चतुर्थपद आपण आता पाहिलेलं आहे. फक्त एवढंच आहे की जे गुणांमध्ये फरक आहे. 1 गुण जर समजा मेलनम असतील तर अर्धा अर्धा, चयनम असतील तर अर्धा अर्धा, चतुर्थ पदम असेल तर अर्धा अर्धा, पूर्ण वाक्याला 1 मात्र. त्याच्यानंतर रेखाचित्र माहिती आहे, जालचित्र माहिती आहे, प्रवाहजलिका. पण हे याच्यानुसार घेणं गरजेचं आहे. आपल्याला किती पद समजले पद्य, त्यानुसार त्याची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. तेव्हा कुठे आपल्याला व्यवस्थित पद्य वाचून त्याची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. सोपा आहे तो भाग, जास्त काही हार्ड नाही आहे. माध्यम भाषा उत्तरात प्रश्न एकूणच 2 गुण असतात. 2 प्रश्न विचारले जातात आणि तेही आपल्याला माहिती आहे पद्यांश न देता. आलं लक्षात? पद्यांश न देता सरळ सरळ प्रश्न विचारलेले असतात. प्रश्नाचं उत्तर त्याच पद्धतीने केवळ पाठाखाली स्वाध्याय असतात. जसं आपण गद्यांशाचं लिहिलं त्याच पद्धतीने. परिच्छेद कसा अपेक्षित येते तुम्हाला सांगितलं की महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी 6 ओळी तरी असणं गरजेचं आहे. किती ओळी? 6 ओळी. ओके, म्हणजे पहिल्या 2 ओळीमध्ये प्रस्तावना, प्रश्नाचं उत्तर आणि समारोप. अशा पद्धतीने जर तुम्ही लिहिलं, परिच्छेद जर केला तर आपल्याला चांगले गुण मिळू शकतात.
नाही तर तुम्ही सरळ फक्त 2 ओळीत उत्तर लिहिलं तर तुम्हाला 2 गुण कसे द्यावे हाच प्रश्न आम्हाला पडतो. त्याच्यामुळं प्रस्तावना करणं गरजेचं, प्रश्नाचं उत्तर नेमकं आणि योग्य समारोप करणं सुद्धा गरजेचं आहे. आलं लक्षात? तरच आपण या प्रश्नाला 2 पैकी 2 गुण मिळवू शकतो. त्यानंतर इथे श्लोक पूर्ण करा. आपल्याला काय करायचे? श्लोक पूर्ण करायचे आहेत. क मधला 1 लिहा, ग मधला 1 लिहा. इथे आहे 4 गुण, इथे आहे 2 गुण. इथे 2 गट विचारलेले असतात. मी आताच वर सांगितल्यानुसार पहिल्या गटात आपल्याला एकूण 4 ओळीचे 2 श्लोक पाहायला मिळतात. त्यापैकी एक सोडवायचा आहे, म्हणजे क सोडवा किंवा ख सोडवा. त्याच्यानंतर हा प्रश्न एक अनिवार्य सोडवणं, मग एक हा सोडवा किंवा हा सोडवा. ओके. त्यानंतर दुसऱ्या गटात सुद्धा 2 ओळीचे 2 श्लोक विचारले असतात, एक अनिवार्य, म्हणजे याचे गुण आहेत 4, याचे गुण आहेत 2, तेव्हा कुठं होतील 6. ओके. जर समजा तुम्ही गलती केली की कच सोडवला, हा सोडवलाच नाही, तर काय होतील? तुम्हाला 4च गुण मिळतील. किती मिळतील? 4च गुण मिळतील. किंवा तुम्ही क ख ग सोडवला तर 2च गुण मिळतील. त्याच्यामुळं यातला 1 म्हणजे क मधला 1 आणि ग मधला 1 किंवा ख 1 कोणता आहे? ख 1 घ 1 अशा पद्धतीने लिहा. कुठले लिहा तुम्ही, असं काही नाही की कोणतंच लिहा म्हणून असं काही नाही. पण आता लिहिताना कोणती काळजी घ्यावयाची आहे? समजा तुम्ही एक श्लोक पूर्ण लिहिला, बरोबर आहे, एक ओळ लिहिली, दुसरी ओळ लिहिली, तिसरी ओळ लिहिली आणि चौथी ओळ पण लिहिली. पण इथे काय झालं? इथे एक चूक झाली, इथे एक चूक झाली, इथे एक चूक झाली. अशा पहिल्या ओळीमध्ये तुमच्या एकूण 3 चुका झाल्या. दुसऱ्या ओळीत तुम्ही तेच केलं, इथे पण 3 चुका झाल्या. पुन्हा या ओळीत तुम्ही 3 चुका केल्या, इथे पण 3 चुका झाल्या, इथे पुन्हा 3 चुका केल्या. मग 3 चुका झाल्या की तुमचा अर्धा मार्क होतो. इथे अर्धा, इथे पण अर्धा. अशा पद्धतीनं अर्धा 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 तुमचे 2च गुण झाले. प्रश्न होता 4 मार्काचा, तुम्ही घेतलेत किती? 2. आणि दुसऱ्या ओळीत बी तुम्ही आणखीन 3 चुका केल्या, म्हणजे होता 2 मार्काचा, मिळवले किती? 1. तर असं करू नका. मग आता हे काय करायचं आहे? तर तुम्ही काय करायचं? शक्यतो श्लोक काय करायचा? पाठ करायचा, वहीत लिहायचा आणि किती चुका झाल्या त्या शोधायच्या आणि त्यानुसार मग ते सोडवायचं अपेक्षित आहे. तेव्हा कुठं ते बरोबर होईल. आलं लक्षात? म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं, 4 पैकी 4 पद्ययुक्तमध्ये 1 या पद्धतीने 4 मार्क. त्याच्यानंतर 2 पद्धतीला 2 बरोबर असतील, 2 बरोबर असतील, अथवा 2 पद्य तुम्ही बरोबर लिहिल्या असतील तर तुम्हाला 2 मार्क, म्हणजे 6 मार्क तुमचे इथे पडतात. जर का तुम्ही चुका केल्या तर तुम्हाला इथे 2-3च गुण पडू शकतात. आलं लक्षात? त्यामुळे व्यवस्थित सोडवणं गरजेचं आहे. चला पुढे पाहूया. अन्वयपूरक कशावर विचारलेला आहे? सुक्ती, सुधा आणि युग्ममाला यातले जे काही अन्वय असतील ते तुम्ही आत्ताच पाठ करा. जर तुम्ही पाठ करत नसाल तर तुम्हाला येणार नाहीत. एकूण किती रिकाम्या जागा असतात? श्लोक दिलेला नसतो, हे माहिती आहे आम्हाला. त्याच्यानंतर एकूण 4 रिकाम्या जागा दिलेल्या असतात, 4 पैकी 4 भरायच्या असतात. आलं लक्षात? त्याच्यानंतर अन्वयमध्ये 4 गाळलेल्या जागा असतात. एका जागेसाठी आपल्याला किती गुण असतात? एका जागेसाठी अर्धा, म्हणजे एकूण आपल्याला 2 गुण प्राप्त करायचे असतात. आलं लक्षात? किती गुण? 2 गुण. अर्धा 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 अर्धा, एकूण 2 गुण. त्याच्यानंतर सरलार्थम कशावर आधारित आहे ते पण पाहूया. वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म यावर ते आधारित आहेत आणि यावर कृती असते ती. याचा पण आपल्याला अर्थ लिहिणं गरजेचं आहे. इथे पण आपल्याला 2 सोडवायचे, एकूण 3 असतात, पण अर्थ मात्र ओळीनुसार आपल्याला घेणं गरजेचं आहे. 2 लिहिणे, 4 गुण घेणे. ओके. हे तुम्ही पाठ केलं असेल. आता इथपर्यंत तुम्हाला कुठलीही अडचण जाणार नाही. का बरं जाणार नाही? कारण हा तुमचा शिकवलेला भाग आहे. ओके. हा कोणता भाग आहे? शिकवलेला. त्याच्यामुळे तुमचा हा भाग झालेला आहे. यामुळे इथे काय टेन्शन नाही. म्हणजे तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये एकूण किती गुण मिळाला पाहिजे? 8 पैकी 8, कारण तो शिकवलेला आहे. दुसऱ्यामध्ये 20 पैकी 20 आणि तिसऱ्यामध्ये 18 पैकी 18. हे जर गुण तुमचे प्राप्त झाले तर तुम्हाला 80 गुण घ्यायला कोणीही रोखू शकत
नाही. ब्रह्मदेवसुद्धा नाही. मी सरळ सरळ सांगतो. का बरं सांगतो? कारण तुमचा अभ्यास झालेला आहे ना. तुमचा अभ्यास झालेला असेल तर सहजपणे तुम्ही ते सोडवू शकता. आणि विशेष म्हणजे तो भाग तुमचा झालेला आहे, त्यात काही अडचणच नाही ना. जर तुमच्यात अडचण असेल तर तुम्ही आत्ता, तुम्हाला वेळ गेलेला नाही, तुम्ही तो वेळ पूर्ण करू शकता. आजही तुम्ही त्याची उत्तर पाहू शकता, आजही तुम्ही त्याचे प्रश्न सोडवू शकता आणि तुम्ही सहजपणे ते प्राप्त करू शकता. ओके. आता त्यानंतर चतुर्थ विभाग 9 गुण आहेत. बघा याच्यात कोणकोणता भाग दाखवले आपल्याला. धातू नाम दाखवले सुरुवातीला, धातू आणि अव्यय किंवा मराठीतले वाक्य संस्कृतमध्ये लिहिणे. बरोबर आहे. मी मुद्दाम चित्र घेतली का, कारण तुम्हाला लिहायचं आहे म्हणून मी दाखवलं. बरोबर आहे. इथे तुम्हाला लिहायचं आहे म्हणून मी पेन्सिलवाला घेतला. इथे तुम्हाला विचार करून लिहायचं आहे, इथं तुम्ही सोडवलेला आहे. संस्कृत अनुवादम 4 पैकी 4 गुण, इथे 4 पैकी 4 गुण. ओके. त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये जर आपण त्याचा ढाचा बघितला, आता सोडवायचं काय. अव्यय, एकूण धातू किती आहेत त्या धातूनुसार आपल्याला ते सोडवायचे आहेत. उदाहरणार्थ गम धातू असेल, कथ धातू असेल, स्नेह धातू असेल, यांची वाक्यात उपयोग करता आली पाहिजे. बरोबर आहे. मातामही देवालयम याला द्वितीयेची अपेक्षा आहे. छात्रेभ्य तृतीयेची अपेक्षा आहे. ज्याच्यावर प्रेम करतो त्याची चतुर्थी अपेक्षा आहे. हे आपण पाहणं गरजेचं आहे. ओके. वाक्य निर्माणम कुरुत, एकूण 6 विचारले जातात, 4 आपल्याला सोडवायचे असतात. एकतर अव्यय सोडवा. उदाहरणार्थ नमः, विना, हे अव्यय माहीत आहेत तुम्हाला. बरोबर आहे. सह, यानुसार यांची वाक्य काय आहेत, कोणत्या विभक्तीची अपेक्षा आहे. बरं त्यासाठी आपण परत पाहूया सरळ सरळ की काय आहे. तर पेज क्रमांक 101, 102, 103 वरील परीक्षेसाठी निर्धारित केलेले धातू, 3 धातू 3 अव्यय विचारलेले असतात. आजही वेळ गेली नाही, ते आपण पाहू शकतो. कोणते कोणते. 103, 102, 101 यानुसार हे पाठ पहा. हे पेज क्रमांक बघा, म्हणजे तुमचा हा प्रश्न सॉल्व्ह होईल. अजूनही वेळ गेली नाही, जास्त नाही. 3च पान आहेत फक्त. किती पान आहेत? 3 पान फक्त. 3 आणि 3 पानं खूप झालं तर 3 तासात कंप्लीट होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला इथे 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. अथवा काय करायचं आहे, तुम्हाला संस्कृतमध्ये रूपांतर करायचे. 6 वाक्य दिलेत, 4 लिहायचे. आता हे कोणते असतात? पूर्वनाम परिचित असलेले. मग हे कुठं असतात? शब्दकोशात. धातू माहिती असलेले. असे एकूण 6 वाक्य असतात. तुम्हाला 4 वाक्य लिहायचे असतात. तेव्हा कुठं तुम्हाला 4 गुण इथं मिळतात, 4 गुण इथं मिळतात. मग वरचा सोडवा, हा सोडवा किंवा हा सोडवा. पण मला वाटते इथे सरळ सरळ दिलेला आहे. 101, 102, 103 पेजवर जा, सरळ सरळ कोणत्याही विभक्ती आहेत ते बघा आणि सरळ सरळ लिहा. इथे तुम्हाला कुठं तुम्ही असे लगे खूप विद्वान पंडित आहेत, म्हणजे पूर्वपरिचित नामे आहेत, शब्दकोश आहेत, आहे हो तुमच्याकडे. समजा दारासमोर रांगोळी आहे, तर रांगोळीला शब्दच नाही आठवला, काय करायचं? रंगवली शब्द आहे तिथे, पण तुम्हाला आवडलंच नाही, सापडलाच नाही, मग काय करायचं? किंवा मार्जरह, मांजर डोळे मिटून दूध पिते. बरोबर आहे. आता मार्जरीला शब्दच नाही सापडला. बिडल आहे का मार्जार आहे. निंबिलिती डोळे मिटून शब्दच नाही सापडला. पण एवढा असताना इथे मात्र एक निश्चित आहे की कमीत कमी 4 शब्दांचं एक वाक्य असतं. 3 नाही. 3 नाही, कमीत कमी 4 ते 5 शब्दांचं वाक्य असतं आणि त्यानुसार आपल्याला ते लिहावं लागतं. निबंध पृष्ठ क्रमांक किती आहे? 104, 105 वर ते दिलेले आहेत. व्यवस्थित पहा. कोणते आहेत? मम प्रिय उत्सवः, मम प्रिय खगः, मम प्रिय कविः, मम प्रिय नेता, मम प्रिय पुस्तकम, मम प्रिय भाषा. बघा, मम प्रियमध्येच हे एवढे निबंध आपल्याला पाहायला मिळतात. भारतीय स्थलम हा निबंध नाही आहे यावेळेस, कारण तो कमी करण्यात आलेला आहे. आलं लक्षात? तुम्ही कुठलाही एक मम प्रिय करा. आता लिहित असताना मात्र थोडीशी काळजी घ्यायची. तुम्हाला इथं काय सांगितले? 5 ते 7 वाक्य म्हणतोय. बरोबर? तो 5-7 असं नाही आहे विद्यार्थ्यांनो. जर तुम्ही समजा म्हणलं 1 वाक्य, दुसरं वाक्य, तिसरं वाक्य आणि असे 5 वाक्य तुम्ही कंप्लीट केले, 1 2 3 4 5, इथं रॉंग, हे चुकीचं आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल?
समजा तुमच्या उत्तरपत्रिकेचं हे एक पॅरेग्राफ, हे एक ओळ, ही एक ओळ, मी वर काढतो, ही एक ओळ, ही एक ओळ आणि ही 6वी एक ओळ, बरोबर आहे. आणि इथून तुम्ही लिहायला हे पूर्ण लिहा, इथं पूर्ण ही ओळ पूर्ण भरवा. वर इथं नाव टाका मस्तपैकी, मम प्रिय प्रिय खगः, आणि मग निबंध लिहायला सुरुवात करा. याच्यात तुम्ही सुभाषितांचा वापर करू शकता, चांगल्या पद्धतीनं तुम्ही ते लिहू शकता. तेव्हा कुठे तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळतील. आता तुम्ही बस 5 ओळी लिहिल्या, इथं सॉग 5 ओळीमधले तुमच्या 2 ओळी चुकल्या आणि तुम्हाला मार्क पडले 3, एक ओळ चुकली मार्क पडले 4. आणि इथे जर तुम्ही 10-12 वाक्य लिहिली तर काय होतं, त्यातली 5 वाक्य आम्हाला करेक्ट असणं गरजेचं आहे. आम्ही तेव्हा कुठे त्याला 5 पैकी 5 देऊ. आता तुम्ही लिहिले तर 5 आणि तुम्हाला कसे 5 पैकी 5 द्यावे, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्हाला 10 तरी वाक्य लिहिणं गरजेचं आहे. 10 पैकी 3 चुकले, 7 तर बरोबर आले, 7 पैकी आम्ही 5 पैकी 5 गुण तुम्हाला देऊ. मग हे कुठं पाहायला मिळतं, इथे पाहायला मिळतं 104 105 वर. अथवा शब्द साह्यम पेज क्रमांक चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. हां विद्यार्थ्यांनो, एक मात्र निश्चित की तुम्ही म्हणसाल पुस्तकातलं चित्र असतं का, नाही, अजिबात नाही. आम्हाला जे वाटलं ते चित्र आम्ही देऊ, सोबत त्या चित्रांची नाव देऊ, त्यानंतर क्रियापद देऊ आणि क्रियापद दिल्यानंतर तुम्हाला तिचं वाक्य लिहायला देऊ. मग तुम्हाला एकूण कमीत कमी किती वाक्य लिहावे लागतील, पॅरेग्राफनुसार कमीत कमी 8 वाक्य तरी लिहावे लागतील. तेव्हा कुठं तुम्हाला 5 गुण मिळतील. आलं लक्षात. मग कोणकोणते आहेत, कृषी कार्यम, एखादं काम करणारा, उद्यानम असेल किंवा रेल्वे स्थानकम असेल, ध्वजावंदनम असेल, त्यानंतर वर्षाकाल असेल, विद्यालय असेल, सायंकाल असेल, प्राप्तकाल असेल, विपण असेल, यानुसार असे इथे 5 गुण घ्या. लक्षात, इथे 5 गुण घ्या किंवा इथे 5 गुण घ्या. पण मला वाटतं निबंध सोपा जातो, हे थोडंसं अवघड जातं. पण निबंध जर तुम्ही एकदा पाठ केला की तुम्हाला कुठलाही निबंध सहजपणे सोडवता येईल. पंचम विभाग व्याकरणाचा महत्त्वाचा, आणि यामध्येच तुमचे मार्क कमी होत असतात. बघू आपण ढाचा कसा आहे तर तालिकापूर्ती कृतयः, तालिकापूर्तीमध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद आणि धातुसाधित विशेषणे. इकडे काय आहे, संख्या, क्रम, आवर्तीवाचकम, समासः, समानार्थक शब्द, विरुद्धार्थक शब्द, सूचनानुसारम, परिवर्तनम. परत एकदा पाहू आपण की हा अशा पद्धतीचा ढाचा आहे. नाम, सर्वनाम, क्रियापद, धातुसाधित, संख्या, विशेषण, समासः. इथे कंपल्सरी आपल्याला लिहिणं गरजेचं आहे, तेव्हा कुठं 8 गुण आहेत. इकडे यापैकी 1 2 3 4 यापैकी 3 सोडवणं गरजेचं, तेव्हा 9 गुण महत्त्वाचे आहेत, म्हणजे 3, बरोबर आहे. इथे मात्र पैकीच्या पैकी सोडवणं गरजेचं आहे. चला पाहूया. पंचम विभाग 17 गुणांचा, तालिकापूर्ती नाम तालिका. याच्यामध्ये एकूण तुम्हाला सोडवायचे आहेत 4 आणि गुण किती आहेत, 2. मी इथं 4 गुण घेतले, सॉरी बरं. इथं किती गुण आहेत, 2 गुण आहेत. म्हणजे 6 रिकामी जागा गाळलेल्या असतात, 4 पूर्ण येणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ समजा आपण जर बघितलं तर एखादी रिकामी जागा आपण जर भरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये नामतालिकेमध्ये एकूण एका नामाच्या 2-2 रिकाम्या जागा आपल्याला पाहायला मिळतात. आलं लक्षात. आणि त्यानुसार आपल्याला त्या पूर्ण करायच्या आहेत. एकवचन, द्विवचन, बहुवचन. समजा इथं उदाहरणार्थ देव असेल तर आपल्याला हे पुढचे 2 लिहायचे आहेत. तर ही बरोबर आहे, ही बरोबर आहे. त्याच्यानंतर मालाम असेल, मी उदाहरण म्हणून घ्यायला, 1 2 ही बरोबर असेल तर तुम्हाला 2 गुण दिले जातील. जर तुमचा याच्यापैकी तुमचे 4 असणं बरोबर गरजेचं आहे. किती असणं बरोबरच आहे, 4. पण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला परत सांगतो एकदा आणखीन की 10वीचे कुठं गेला माझा पॉइंटर, 10वीचे 2 येतात आणि 8वी 9वीचा 1 येतो. मग हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पूर्वज्ञात नामावर आधारित असते. तुम्हाला जे शब्द दिलेत, आकारांत, इकारांत, अकारांत, आकारांत, इकारांत, उकारांत, दीर्घ इकारांत, तकारांत, सकारांत, भगवत, अन प्रत्ययांत, इन प्रत्ययांत, वाच प्रत्ययांत, च प्रत्ययांत, जकारांत, तकारांत, सर्व काय हे यावर आधारित असतात. सर्वनाम तालिका, इथे पण आपल्याला पूर्वज्ञानावर आधारित. पण यापैकी एक महत्त्वाचा म्हणजे
अस्मतपैकी एक असतो, युष्मतपैकी एक असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर 9वीचा इदमपैकी एक असतो आणि उरलेल्यांमध्ये एक असतो. इथे आपण एवढं काळजीपूर्वक पाहावं. म्हणजे इतर सर्वनामामधला किम, यत, तद, एतद कुठलाही एक असू शकतो, इदममधला एक असतो आणि याच्यामधला एक असू शकतो. क्रियापद तालिका 1, 4, 6, 10 या गणातील 1, 4, 6, 10 खूप झालं तर 9वीचा असं आणि 9वीचाच क्रू धातू. दुसऱ्या गटातील हे दोनच धातू आपल्याला पाहायला मिळतात. आणि 1, 4, 6, 10 हे 8वीच्या पुस्तकामध्ये आहे. ते तुम्ही एकदा पाहून जर तुम्ही बघितलं तर त्यानुसार तुम्हाला नामतालिका कंप्लीट करता येतील. त्यामध्ये कोणकोणते विचारले जाऊ शकतात तर यामध्ये आहे लट लकार, लंक लकार, लोट लकार, विधिलिंग लकार. या कोणत्याही 3 लकारापैकी 3 पुरुष विचारलेले असतात. लूट म्हणजे श भविष्यकाळ, बरोबर आहे. आणि इथे आपल्याला माहिती आहे श ती म्हणजेच काय केलं मी लटचेच घेतले आणि इथे लावलं. आणि ज्याला लट पाठ आहे त्याला लूट पाठ आहे. म्हणजे कोणता पाठ आहे? भविष्यकाळ पाठ आहे. शती शातः शांती प्रथम पुरुष, शाशी शातः शात, शामी शावह शामह या पद्धतीनुसार. ओके. पण यापैकी कुठलेही पण विचारले कुठले जाऊ शकतात तर 1, 4, 6, 10 गण हे कुठे तुम्हाला पाहायला मिळतील? हे 8वीच्या पुस्तकात आहेत. 9वीचे दोनच आहेत असं आणि क्रू. आता तुम्ही ते पण सांगतो यापैकी एक मात्र 100% असतो. असं किंवा क्रू यापैकी एक 100% असतो. आता तो कोणत्या लकाराचा असूच ते मी नाही सांगत. लटचा असेल, लंगचा असेल, लोटचा असेल, विधिलंगचा असेल हे मला माहिती नाही. पण यापैकी एक असतो आणि उरलेल्यांपैकी 2 असतात. ओके. त्यानंतर हा विचारला जात नाही. लीट लकार परोक्ष भूतकाळ विचारला जात नाही. ओके. नाही तर तुम्ही पुन्हा म्हणसाल इथं विचारला जातो काय, तर हा विचारला जात नाही. पुढे धातू साधित विशेष तालिका पृष्ठ क्रमांक 78 वर ही पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला ती दाखवतो कुठे आहे. तर पेज क्रमांक किती म्हणले तुम्ही? 78. लक्षात 78 वरती दिलेली आहे. हीच ती तालिका आहे. हे बघा पेज क्रमांक 78. तुम्हाला मुद्दाम बाजूचं चित्र मी पण दाखवत आहे. 78 वर ही तालिका आहे. याच्यामध्ये कोणकोणते आपल्याला शब्द भरायचे ते तुम्ही पाहू शकता. हे बघा तक्ता अशा पद्धतीनं असतो. गमगच्छ म्हणजेच इथे काय येईल मग? गतः. इकडे काय येईल मग? गच्छन. या पद्धतीनं ज्ञात, ज्ञातवान, ज्ञाम्य, ज्ञानानं. लक्षात. किंवा हे आपण भरू शकतो. आता इथे कोणता प्रत्यय लागतो? त प्रत्यय लागतो. इथं कोणता प्रत्यय लागतो? तवत प्रत्यय लागतो. इथं कोणता प्रत्यय लागतो? कृत्य, त, तव्य आणि अनीय. मी वर लिहितो त, तव्य, अनीय. आणि इथं कोणता लागतो? पुल्लिंगामध्ये 1 ते 10 मध्ये अत लागतो. त्याच्यानंतर 1, 4, 6, 10ला मान लागतो जर आत्मनेपदी असेल तर, आणि दुसऱ्या गटातील असेल तर अन लागतो. यानुसार आपल्याला हे सोडावं लागतात. इथे आपल्याला गण दिलेले असतात. 9व्या गणाचा, पहिल्या गणाचा. जर पहिल्या गणाचा असेल तर मान प्रत्यय, आत्मने आधी असेल तर हा आत्मने आहे. लक्षात. हा आत्मने आहे. मग इथे लभमान हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो. वरचा परस्मयपदी आहे पहिल्या गणाचा म्हणजे इथे अत प्रत्यय लागतो. ज्ञाधातू उभयपदी आहे जानानं आपल्याला इथे पाहायला मिळते. पेज क्रमांक 78 नुसार आपण हा चार्ट कंप्लीट करू शकतो. एकदा व्यवस्थित पूर्ण पहा म्हणजे तुमचा इथे गुण जाणार नाही. त्यानंतर पुढे निर्दिष्टाकृतीकृत योग्य रूपम लिखत्वा रिक्तस्थानं पूरयत. पहिला आहे पृष्ठ क्रमांक 5 पैकी 3 सोडवायचे, 3 गुण घ्यायचे. पृष्ठ क्रमांक 96 ते 100 मध्ये संख्यावाचक विशेषण आजीबाईला भेटायला जा. लक्षात. 9वी पासून तुम्ही जर आजीबाई सोबत असाल, मी काय म्हणतोय 9वी पासून, मग 1 ही संख्या कशी चालते, 2 ही संख्या कशी चालते, नसेल तर आणखीन वेळ गेला नाही, खूप झालं तर हे 3 तासामध्ये कंप्लीट होऊ शकतं. आपण ते पाहू शकतो. पण आपल्याला काय आहे वाचनाचा खूप कंटाळा आहे आणि आपण वाचत नाही. आणि वाचत नसल्यामुळं मग आपलं हे संख्या काय आहेत, आवृत्ती काय आहे, क्रमवाचक काय आहे आपल्याला लक्षात येत नाही. बरोबर आहे.
म्हणून वाचणं गरजेचं आहे. नसेल तर मग ह्यात संख्या आपल्याला माहीतच आहे, हे पण तुम्ही वाचा. पण एक संख्या कशी चालते, एक ही एकवचनातच चालते, दोन ही द्विवचनात चालते, 3 ते 4 ह्या दोन बहुवचनात चालतात. त्याच्यानंतर 5, 6, 7, 8 ह्या नित्य समजा बहुवचनीच आहेत आणि त्या सर्वलिंगी समान चालतात. फक्त 2, 3, 4 ह्या लिंगानुसार चालताना आपल्याला पाहायला मिळतात. हे आजीबाईला एकदा विचारा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आजीबाई कुठं भेटेल तुम्हाला? 9वीच्या पुस्तकामध्ये. ओके. आता पुन्हा माणसाला आजीबाई कुठे आहे, आता कुठं शोधू आजीबाईला? काही नाही, 9वीचं पुस्तक घ्यायचं मित्राकडून, त्याला विचारायचं आणि त्याच्यामध्ये त्या तुम्हाला पाहायला मिळतील. 3 तासामध्ये तुमच्या संख्या पूर्णपणे व्यवस्थित होऊ शकतात आणि भाषांतरासहित आहेत त्या व्यवस्थित आहेत. संस्कृत जर चांगल्या पद्धतीनं वाचता येत असेल तर. पुढे उदाहरणार्थ 1, 4 चतुर्थ वेदा वर्तते संख्यावाचक विशेषण होता. श्रीकृष्ण देवक्या अष्ट अपत्यम क्रमवाचक आता क्रमवाचक त्यानुसार तुम्ही ते भरू शकता. संस्कृत यामध्ये मी तुम्हाला एक चांगला व्हिडिओ दिला आहे, तुम्ही व्हिडिओ नक्कीच पहा. समासावर 2 व्हिडिओ मी तयार केले आहेत, त्यानुसार आपल्याला इथे याची उत्तरं लिहायची आहेत. म्हणजे डॉक्टर व्हायचे, योग्य गोळ्या द्यायच्यात आणि त्याचा आजार ओळखायचा आहे. मग कुठलेही समजा इथे पहा, एकतर मग नेमका आजार कोणता, गोळ्या कोणत्या, म्हणजेच काय करायचे, आजार म्हणजे कोणता शब्द आहे, विग्रह काय करायचा आहे, समासपद काय लिहायचे, त्यानुसार तुम्ही ते लिहू शकता. व्हिडिओ पहा, या चॅनलवरती व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. याच्या अगोदरचे तालिकेचे सुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहेत. समानार्थक शब्द, मग यामध्ये सुद्धा आपल्याला 2 शब्द समानार्थाचे असतात किंवा 3 शब्द विरुद्धार्थाचे असतात. पण जिथे बरोबर आहे तिथे समानार्थी, जिथं गुणिले आहे तिथे विरुद्धार्थी. हे तुमचं शब्दज्ञान आहे. तुम्ही कशा पद्धतीनं शब्द पाठ करतात त्यानुसार ते. आणि मला तर वाटते की विरुद्धार्थी समानार्थीमध्ये खूप जणांचे मागच्या 2 वर्षाखाली विद्यार्थ्यांची शब्दसाठा नसल्यामुळं मार्क कमी झालेले पाहायला मिळतात. म्हणून एका शब्दाचे कमीत कमी आपल्याला 2 अर्थ तरी माहीत असणं गरजेचं आहे. हे दोन्हीही प्रश्न मिश्र स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. सूचनानुसारम कृती कुरुत, एकूण कृती विचारल्या जातात 5, त्यापैकी 3 लिहायच्यात. कृतीपैकी एका कृतीत स्वाध्यायात सोपी विचारलेली वाक्य आपल्याला पाहायला मिळतात. वाच्य परिवर्तनम म्हणजेच काय करायचं आहे, कर्तरीचं कर्मणी करा, कर्तुवाच्य किंवा कर्मवाच्य. आता ओळखायचे कसे, प्रथमा तृतीया. जर इथे तृतीया करता असेल तर ते कर्मणीचं आहे, प्रथमा विभक्तीत करता असेल तर हे कर्तू म्हणजे कर्तरीचं आहे आणि त्यानुसार त्याचे बदल करायचे. ते पण व्हिडिओ मी टाकलेले आहेत, ते तुम्ही नक्कीच पाहू शकता. पण एवढं निश्चित आहे की मी त्याच्यामध्ये सर्व काळांचा परिचय केलेला आहे. इथे फक्त महत्त्वाचं आहे की वर्तमान काळी लोट लकारांचीच वाक्य आपल्याला पाहायला मिळतात. आणि खूप झालं तर कर्मणीचे आणि कर्तरीचे म्हणजे त प्रत्ययांत आणि तवत प्रत्ययांतचीच वाक्य आपल्याला पाहायला मिळतात. त असेल तर समजा उदाहरणार्थ रचित रचितवान अशा पद्धतीचं उत्तर होईल. आलं लक्षात. पठती पठ्यते असं उत्तर होईल. म्हणजे मी फक्त काय केलं, कर्मणीची रूपं घेतलेली पाहायला मिळतात. त्यानंतर वाक्य केवळ सकर्मक कर्तरीचे अकर्मक कर्तरी असते. सकर्मकचं अकर्मणी करा किंवा कर्मणीचं सकर्मक करा अशाच पद्धतीने विचारलं जातं. बाकी काळामधले वाक्य विचारले जात नाहीत. अकर्मक वाक्यही विचारलेले नसतात. म्हणजे अकर्मकचं भावेत रूपांतर विचारलेलं नाही. तुम्हाला माहितीच तर मी फक्त तो व्हिडिओ दिलेला आहे. त्यानंतर त्वांताव्ये काढा, लेबंताव्ये काढा. या पद्धतीनुसार त्वांताव्ये काढा, लेबंताव्ये काढा. फक्त त्वांत लेबंत काढणे अपेक्षितच आहे. लेबंत वापरणे गरजेचं नाही, फक्त त्वांत. आता त्वांत काढताय, तुमंत काढताय, लेबंत काढताय तर समोरचा काळ कोणता आहे पाहणं गरजेचं आहे. काळ ओळखला म्हणजे समजा लट लकार असेल तर जे कोणतं अव्यय असेल किंवा जे अव्यय असेल त्याचा तो काळ न्यायचा. आलं लक्षात. म्हणजे इकडला समोरचा काळ ओळखायचा, त्यानुसार इथे आपल्याला काळ बदलायचा आणि समोर च लिहिणं गरजेचं आहे वाक्य तयार करत असताना. पुढे स्म काढायचे. स्म काढणे म्हणजेच काय करणे, वाक्य लंक लकारमध्ये नेणे. त्वम स्थाने भवान योजत किंवा भवान स्थाने त्वम योजत हे दिलं मी. भवान भवती स्थाने त्वाम योजत
म्हणजे हे करा किंवा हे करा. आता हे काळानुसार आपल्याला प्रत्यय माहीत पाहिजे, त्यानुसार आपण ते येऊ शकतो. ओके. त्यानंतर वचन परिवर्तन करा. लकार बदलला, लकार परिवर्तन करणे हे सुद्धा आपल्याला प्रत्ययानुसार ते पाठ करावे लागतात. सर्व लकार परिवर्तनासाठी विचारतात. म्हणजे लंगचं लोटमध्ये, लोटचं लटमध्ये, लटचं विधिलिंगमध्ये असं विचारलं जाऊ शकतं. म्हणजे बघा इथे परत एकदा फक्त एवढंच आहे की लीट म्हणजे परोक्ष भूतकाळाचं हे करता येत नाही हे विचारलं जाऊ शकतं, परंतु लीटचं यामध्ये विचारलं जात नाही. म्हणजे लीट विचारला जाणार नाही, पण लीटचं आपल्याला या याच्यामध्ये येता येतं. लोटमध्ये येता येते, लंकमध्ये येता येते, लटमध्ये येता येते किंवा विधिलिंकमध्ये आपल्याला येता येतं. आलं लक्षात. त्यानुसार निजंत वाक्यात आपल्याला 2 कर्ते पाहायला मिळतात. दुसऱ्या कर्ताची आपल्याला द्वितीय विभक्ती योजनं गरजेचं आहे. सुरुवातीला एक कर्ता असतो, त्याला नंतर द्वितीयामध्ये न्यायचं आणि पहिला कर्ता पुन्हा वापस घेऊन आपण अय प्रत्यय लावून, कोणत्याही गणाचा असेल तर अय प्रत्यय लावून आपण रूपे बनवू शकतो. उदाहरणार्थ दर्शती, दर्शयती, पिबती, पिबयती अशा पद्धतीनं ते तयार होतात. म्हणजे एखाद्या कर्त्याकडून क्रिया करून घेतली जाते, अशाला निजंत असं म्हणतात. तो पण व्हिडिओ नंतर तुम्हाला पाहायला मिळेल. यासाठी 93-95 वरची वाक्य नक्कीच पहा, ते तुमच्या उपयोगात येतील. आलं लक्षात. विद्यार्थी मित्रांनो, षष्ठ भाग खूप सोपा आहे. 8 गुणांचा. इथे अपठित असतं, अपठित गद्यम, अपठित पद्यम. कृती आहे तिकडे 4 आणि इकडे 2 आणि रेखाजालचित्र एकूण 2. आलं लक्षात. हे सोपं आहे, खूप सोपं आहे. 8 पैकी 8. पहिले 8 मार्क आणि नंतरचे 8 मार्क हे फुक्कटचे 16 मार्क तुम्हाला आहेत. पण ते फक्त व्यवस्थित जमले पाहिजेत, त्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे. तर पाहूया पुढे याच्यात काय आहे. तर यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं षष्ठ विभागमध्ये गद्यांश पठित्वा कृती कृत. एकूण 6 कृती आहेत, 4 कृती सोडवायच्या. आकलना सोपा असा 60 ते 80 गुणांचा 80 शब्दांचा गद्यांश असतो. अपरिचित अथवा कठीण शब्दाच्या जागी परिचित शब्द बदलून दिलेला असतो. म्हणजे तुम्हाला असं काही अडचण नाही की सरळ सरळ शब्द तुम्हाला सोपा जे आहे ते. पहिला कोणता प्रश्न असतो, पूर्ण वाक्यानं उत्तर. पॅरेग्राफ पहा, पॅरेग्राफनुसार सोडवा. त्याच्यानंतर प्रतिपदक शब्द. उदाहरणार्थ समजा देवानाम हा शब्द असेल, त्याचा मूळ शब्द काय, देव. सर्वनामाचा एखादा शब्द असेल, उदाहरणार्थ इमानी, मूळ शब्द काय, इदम. याला म्हणायचं म्हणजे पूर्णपणे. त्याच्यानंतर नाम किंवा सर्वनाम विचारा. मी दोन्ही तुम्हाला उदाहरणं दाखवली. त्यानंतर पुढे काय आहे, वाक्यम पुनर्लिखित्वा. हां, हे मात्र खूप महत्त्वाचं. वाक्य लिहा, सत्यम असत्यम घ्या, 1 गुण. वाक्य नाही लिहिलं, गुण पण नाही मिळाला. वाक्य लिहायचे, त्याच्याबरोबर मग हे पुढचं लिहायचं आहे. एक वाक्य दिलं जातं, त्याचा मराठीत अर्थ लिहायचा आहे, 1 गुण फुकटचा हे पण दिलेला आहे. त्याचा अर्थ आपल्याला सहजपणे येत असतो, तो सोपा असतो. गद्यांशातील 4 ते 6 शब्दांचं एक सोपे वाक्य दिलेलं असतं, त्याचं आपल्याला लिहायचं असतं. त्याच्यानंतर विभक्ती ओळखा किंवा अव्यय ओळखा किंवा क्रियापद ओळखा किंवा लिखत. मग एखाद्या दिवशी विचारतं लोट लकार लिहा, लट लकार लिहा, लंक लकार लिहा किंवा तृतीय विभक्तीपद लिहा, सप्तमी विभक्तीपद लिहा, षष्ठी विभक्तीपद लिहा, चतुर्थ विभक्तीपद लिहा. त्यानुसार आपल्याला 2-3 पदं ओळखावे लागतात. कोणतेही अव्यय अथवा धातुसाधित अव्यय ग्राह्य आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ च, अपि, यथा, क्रेतुम, विस्मृत्य हे सुद्धा अव्यय आपल्याला ओळखता येतील. कारक परिचय. कारक परिचयामध्ये आपल्याला माहिती आहे काय काय लिहावं लागतं. प्रथम असेल तर कर्ता, कर्म, त्याच्यानंतर करणम. हां, आता हे विभक्तीनुसार जे आपण पाहिलं होतं ना, 101, 102, 103 या ओळीमध्ये तुम्ही पाहू शकता कर्ता, कर्म, क्रियापद त्याला काय म्हणतात ते याच्यामध्ये पूर्ण होऊ शकतं. म्हणजे आवश्यक पाहणं गरजेचं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप वेळ जाणार नाही, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. एकच शब्द, एकच अपेक्षित शब्दांचे अधोरेखन केलेले असते आणि ते तुम्हाला ओळखावे लागते. त्यानंतर पद्यांश, पूर्ण वाक्याने उत्तर 2 दिले जातात, 1 लिहायचं आहे. विशेषण विशेष संबंध गद्यांशात जे आहे ते त्याच पद्धतीनुसार हे पण इथं दिलेलं असतं. त्याच्यानंतर समजायला अतिशय सोपे असे 2 श्लोक असतात किंवा एखाद्या 4 ओळीचा श्लोक असू शकतो. त्यानुसार तुम्हाला त्याची उत्तरं लिहावी लागतात. आलं लक्षात. पद्यांश पठुत्वा पाहून एक सोपा रेखांश दिलेला असतो.
संधिविग्रह करून दिलेला असतो आणि सहजपणे आपल्याला 4 रिकाम्या जागा सोडवता येतील अशा पद्धतीने आपल्याला एक रेखाचित्रम किंवा शब्दपट्टिका किंवा वृक्षारेखा हे आपल्याला दिलं असतं आणि ते आपल्याला त्या श्लोकानुसार सोडवावे लागते. तर अशा पद्धतीनं आपण ते पूर्णपणे करू शकतो. खूप सोपा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, काही अडचणी असतील तर मला नक्कीच विचारा. ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या व्हॉट्सअपवर विचारा. 9405892866 यावर मी उत्तर द्यायला तयार आहे. तुमचा पेपर चांगला जावो हेच आमचं भाग्य आहे. तुम्हाला पेपर जर चांगल्या पद्धतीने गेला तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये चांगले यश प्राप्त करू शकता हीच ईश्वरचरणी अपेक्षा करतो आणि तुम्हाला 10वीच्या परीक्षेच्या मी काय करतो, शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, सर्वेभ्य छात्रभ्य धन्यवादः. तर मला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा, कमेंट करा, लाईकसुद्धा करा. ज्या ज्या काही अडचणी असतील किंवा तुम्हाला काही अडचणी असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सर्व काही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आणि व्हिडिओ आवडले तर नक्कीच शेअर करा, कमेंट करा, लाईकसुद्धा करा. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? आणि तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा जास्त वेळ लागणार नाही, तुम्ही सहजपणे ते करू शकता. त्याच्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ आवडणं गरजेचं आहे एवढीच अपेक्षा मी पाळतो. तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्कीच मला फोन करा, मी तुमचे उत्तरं द्यायला तयार आहे. शक्यतो मला शाळेची वेळ माझी सकाळी 9 ते 1 असते. 1च्या नंतर मला कधीही फोन करा, मी तुमच्यासाठी सदैव हजर आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच परीक्षेला जाताना तुम्हाला शुभेच्छा देतो. थांबतो. नमस्कार. ओके.